पण आज तू चिकना दिसतोय. खरा बोल, काय गेलता खरा सांग. याला बॉल दिसत ना, अंगदला बॉल दिसत नाही. आयएसपीएल खेळते तर प्रत्येक टुर्नामेंट त्याची क्वार्टर योग्य आता क्वार्टर केस चालू आहे. हॅलो एव्हरीवन, तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या मयूर वाघमारे व्लॉग्स या यूट्यूब चॅनलवर. तर खूप दिवसानंतर हा व्लॉग येणार आहे. त्याचा रिझन आहे सगळ्यांना माहिती आहे, सर्वांचे लाडके गणपती बाप्पा हा सण सर्वांचा एकदम मस्त झालेला आहे. आणि आज आम्ही निघालो आहे प्रॅक्टिससाठी पारगाव येथे रबर बॉल. त्याचा रिझन आहे की मला असं वाटतं रबर बॉलची शेवटची टुर्नामेंट असणार आहे. 70 प्रेझेंट्स 4 डिस्ट्रिक्टमध्ये एक टेस्ट मॅच म्हणजे 2 दिवसामध्ये ही मॅच खेळवली जाणार आहे. तर असे 4 टीममध्ये आणि टोटल 6 दिवसाचा हा फॉर्मॅट आहे. 2 दिवस पहिली मॅच असणार आहे रायगड विरुद्ध पालघर आणि सेकंड 2 दिवस असणार आहेत मुंबई विरुद्ध ठाणे. आणि त्या 2 मॅचमधनं जो जिंकेल तो खेळणार फायनल. आणि आता निघालो प्रॅक्टिससाठी. आणि त्यात सर्वात मोठी गोष्ट म्हणजे रबर बॉलची प्रॅक्टिस करायची. आणि रबर बॉलच नाहीत, पूर्ण शॉप पण बघितलेत, शॉपमध्ये पण नाही. आणि आता चाललो डायरेक्ट निव्हियाचे बॉल घेऊन. बघूया आता, जर ग्राउंडवर बॉल असले तर त्या बॉलने प्रॅक्टिस करू, नाही तर निव्हियानेच करू. ॲटलिस्ट प्रॅक्टिस झाली पाहिजे. आणि आज सोबत आहे आपल्या मिस्टर ॲपल, मॅन फ्रॉम अलिबाग आणि द किंग मेकर जिमी भाई. तर यात आपले अलिबागचे खास दोस्त. आणि आता आम्ही चालू ग्राउंडवरती आले. तर रायगडची पूर्ण टीम जी खेळणार आहे त्यामधले प्लेयर्स आलेत. बघूया आता कोण कोण आहे. अमित नाईक, आकाश दादा, योगेश दादा वगैरे आहेत तिथं. विशाल दादा मागून येतोय, प्रसन्न वगैरे पोहोचलाय. तर जाऊया आता डायरेक्ट ग्राउंडवर. संस्कार स्पोर्टला मोठ्यादा आणि छोट्यादा आलाय. चला आता सगळे ग्राउंडवर. समोरच ग्राउंड आहे इथे, बरेच प्लेयर आले तिथे. आपण नाही, बॉल नाही, सगळ्यांना माहीतच नाही तर बॉल नाही म्हटलं. विशाल तर वाटतं हे बॉल घेऊन येणार आहे. तर आज आलेले आहेत सर्व प्रॅक्टिसला. 2 टीम बनवतात, मन पण आहे. टीम 1 साइड केली. सगळे जुन्याट प्लेयर तुम्ही घेतले. सरळ सांग ना, ओव्हर टाकायची तुला. बघ ना, सगळे तुला ओव्हर टाकायची. सांग दुसऱ्यांचं नाव कशाला घेतो, स्वतःला ओव्हर टाकायची. यस दादा. अरे मी बॅटिंग मध्ये. ते पुढे पाठवायचंय. लावली तर उस्मान पहिलाच ओपनिंगला उतरणार. उस्मान पहिल्यांदा टेस्ट मॅच खेळतोय. 100 करायचे आणि प्रत्येक मॅच लावला. अरे 100 रन होते. पण आज तू चिकना दिसतोय. खरा बोल, काय गेलता खरा सांग. हे खरंच चिकना दिसतंय. उस्मानच्या ग्लो बद्दल मित्रांनो सांगा तुम्ही. तर डायरेक्ट पहिली बॉलिंग टाकणार आहे विश्वजित ठाकूर. नॉन स्ट्राईकला अक्षय पवार. आणि ही आमची टीम आहे, बंडल टीम दिली आम्हाला. आमचा तुरुकचा एक्का आहे कोणला, हेच आमची काहीतरी गेम करू शकतो. हे तुम्ही टीम 1 साइड पाडली रे. लग्न झालेले आणि न झालेले. मग मी कोणाच आहे. मग तुझं लग्न लपवलेलं आहे, तू दुसरा दे. योग्य दादाचा नियम आहे, एज लागली का आउट. तर छोट्याचा पण आहे. अर्धी टीम केले, 2 टीम. तर मॅच चालू झालेली आहे. रन काढू दे ना. हे रन काढायला पाहिजे यार. हेच लागली. हा काय दादा.
विशालदा पोहोचले ग्राउंडवर आणि आणलेत बॉल. पिवळ्या बॉलनी प्रॅक्टिस करायची रबरच्या. विशालदा नवीन नियम सांगते. टीम पाडा दादा, अशी कुठं टीम, काहीतरीच टीम पाडा ना व्यवस्थित. योगा 2 टीम पाडतात आणि एक साइडला कॅप्टन विश्वजित ठाकूर, एक साइडला योगेश पवार. तू खेळणार आहे बघायला आलेत. बॅलन्स टीम, बॅलन्स टीम, ऑलराऊंडर बॅट्समन बॉलर असे का. रवी तू एक आणू ना. उस्मान, चैतन्य, अंगद, आशिष, प्रसन्न, अंगद झाला. अभिजित ठाकूर, छोट्या. तुला आउट नाही व्हायची लोक. आकाश, अमित नाही, चैतन्य झाला. चैतन्य झाला. कोणी घेतला? त्यांनी घेतला. रवीला घेतला. छोट्या झाला, छोट्या झाला. अक्षर शांबो. ओके बोल आपल्याला घ्यायचं. हे सुम्या खेळतो. ये ना, ये रे, ये ना. अरे ये सुम्या, लवकर ये. आपल्याला लवकर ये, लवकर ये. मुशी काटणं चांगली असते. हे चलो. हे फक्त स्विंग बॉल काय? फक्त स्विंग बॉल ना. मग काय रे, आम्हाला बॅटिंग दे. ह्या बॉलने खेळणार आहोत आम्ही. ह्या बॉल टॉस घे. टॉस घ्या. पॉइंट कोणाकडे? कोणाचे ते आपल्या दोघांना मागितलंच नाही. इज्जत गेले, तोरण इज्जत गेले. आता काय बोलशील? कॅमेरा चालू, काय बोलशील? अरे काय बोलशील? कॅमेरा आपल्या घेतलाच नाही दोघांना. तू जिंकलाय RPL. तुला बात करू टीम. आपल्या दोघांना घेतलं नाही. मग एकच बॉल आहे. हे राहू दे. हे नाही. अरे राहू दे. येल्लो उलटी मजा येईल. स्विंग मध्ये मजा पण येईल. अरे किती बॉल आहेत? 5 बॉल आहेत. 5 बॉल नाही टिकणार. गप बॉलिंग टाक. नको नियम बदलायला जाऊ. पुढच्याला इंटरव्ह्यू येणार ना, पहिलेच सांगतोय. ते पाहिजे. मला पण असं वाटतं की टॉस होतोय. विशालदा, आपण खेळायला आलोय. बॉलनी कुठल्या असेल खेळायचाच आहे. ते टॉस होतं, हे होतं, ते नाही. 15 याच्यात ठेवा, 10 त्याच्यात ठेवा. नाही पूर्ण ओव्हर याच्या नाही, काय नाही होत. एवढा फरक नाही पडत. पडते बाउन्स आहे. मी तुझ्यात आहे. नाही तू आमच्यात नाही, तू त्यांच्यात आहे. आमच्या यांच्यात असतो. आम्ही त्याच्या नाही. जा तुला आता लास्टला बॅटिंग आहे. जा. कोण बॅटिंग देणार तुला? बॅटिंग तिकडे बॅट्समन बघ कोण आहे. विशालदा, तू याचा ऐकू नको. याला गेम सेन्स अजिबात नाही. याला अजिबात कारीची अक्कल नाही. तर ही झालेत एक टीम ज्याच्यामध्ये सगळे प्लेयर आलेत आणि ही एक टीम. तो आशीष भाई पहिली बॉलिंग चालू करने वाले. दूसरी बॉलिंग विश्वजीत ठाकुर आणि ओपनिंग पेयर में आए योगेश पवार. एकच बॉलर ठेवा रे. आणि उस्मान पटेल. अरे 20 ओव्हर आहे. फटकन होणार. अरे 20 ओव्हर फटकन होणार. रे भांडणच करतात एकमेकांशी. नुसते भांडण करतात. नुसत्या भांडणं करतात बारीक पोरांसाठी. चले अंगद, चल. बॅट लाईट होईल. फिल्डिंग लावून घे. फिल्डिंग मोठे तर फिल्डिंग लावून घे तुझी. राईट मार द विकेट. पहिला चेंडू वाईड. लेग स्टंप परफेक्ट. राईट आर्म राऊंड दे. ओके. एक ओव्हर नंतर झाले 3 रन. 3. एक वाईट दिला.
स्लेजिंग बिजिंगची पण प्रॅक्टिस करतात बरं. अक्षयचे पाय नाही हालत बोलते. उस्मान काय बोललाय डिक्लाइन काय? पाय बांधलेला असं फुल शॉट मारते तो. टेस्टची बिल्डिंग अमित नाईक साठी लावलेली आहे. पाहूया अमित नाईक. एज अँड गॉन. बॉलर नाही अक्षय आहे ना. आता चांगला स्विंग झाला. पशा थोडा जवळ पशा जमल ना. सगळे जवळ या. पहिल्यांदा सगळे टेस्ट मॅच खेळतो. नारायण हरभजन सगळं अंगाने आलं तर एकदाच. तेवढं कळायला पाहिजे आता. नाव करालीस माझं अंगद पुढे टाकला चालेल. समोर खा. सांगा त्याला सांगा. पुढे टाकलं तरी समोर खाल्लं तरी चालेल. नाही 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 नाही. डायरेक्ट कोणता कसा येणार. एकत्रच जाणार तर सांगतो. तो दोन्ही यांनी 20 ओव्हरची मॅच होती आणि त्याच्यामध्ये आम्ही जिंकलोय ना. डिफेंड केलोय. मेरोल पर्यंत बॅटिंग आलेली. हे भाई खरे विकेट तर मोठ्या पण निघालाय. आजची प्रॅक्टिस झालेली आहे. तर कसा होता तुझा एक्सपिरियन्स बाबा? खूप चांगला एक्सपिरियन्स होता. आज बॅटिंग करून मजा आली. कितीवर खेळलास? मी 12 ओव्हर खेळलो. काय तुला त्या फॉर्मॅट मध्ये आपली टीम किती स्टेबल? आपली टीम खूप चांगली आहे. आता बघू मॅच मध्ये काय होतं. तू जर नीट खेळला नाही तर आमच्या बांगड्या झाल्याच. याला बॉल दिसत ना. अंगदला बॉल दिसत नाही. ते आम्ही हे लावले जातात मोठे बायनकुलर. बॅटिंग बघली का? पिचवर पेटले सगळे. का वाटतं रायगड संघ कोणाच्या खांद्यावर जास्त जोर आहे? नाही कोणाच्या कधीच आपला जोर कोणाच्या खांद्यावर नसतो. पण आज आपण प्रॅक्टिस केली त्याचा फायदा नक्कीच होईल. कारण थोडे ज्यांना प्लेट करता येत नव्हते, अक्षय पवार, शॅम्बो, तिकडून उस्मान यांनी प्लेट केले. तर मला वाटतं नक्की त्याचा फायदा होईल. थोडा विकेटवर राहतील, चांगले खेळतील नक्कीच. उस्मानने छाती बघ कशी सारखी 50 रन केले. उस्मानची साईज 42 वरून 38 वर आहे. हॅलो. तर आजची झालेली आहे प्रॅक्टिस पूर्ण आणि आम्ही आता निघणार आहोत घरी. सर्व जेवणाची सोय कुठे आहे कॅप्टन? जेवणाची संस्कार सुटलाय. जेवण कुठे विचारलं? जेवणाची सोय कुठे मुलांची? जेवणाची सोय आज आपण तो हा धाबा कोणता? बापूचा ढाबा. बापूच्या ढाब्यावर आपण सगळे जायचे आणि तिकडं दिपेश माळी आपली सोय करेल सगळी मला वाटते. मॅच मानकोली आहे ना. जा आता राहिला कोण? अंगद 2, उस्मान 3. नाही अंगद योग्यता मयूर पशा 4. अंगद योग्यता मयूर आणि पशा. मग तू कशात येणार? आरामात सावकार. अरे यो कुठली गाडीला वाटतं काही मच्छर. बटिवली गाडी येऊन येतो. बटिवली अक्षय तू यांची तवले तू यांच्या वाटी. आकाशच्या गाडी पण जागा आहे 5वी. हे अक्षय आकाशकडे 5 झाला. आणि तुझी गाडी कुठली? तू का नाही गप ये मॅचला. आम्ही माझं पण असं तुम्ही आता आयएसपीएल खेळते तर प्रत्येक टुर्नामेंट क्वार्टर योग्य आता क्वार्टर केस चालू आहे.
हे जरा एक मी काय म्हणते माहितीये काय, जरा जवळ जवळ बंद कर तुझा काल फाटते का फाटते तुझी टीमला बोल कधीतरी 3 4 हे ये राज 6 7 8 9 10 11 इथे 11 प्लेयर आहेत. पिट्टू 12 अजून कोण संकेतला वाढवलाय योग्यता. कारण काय माहितीये का, सुका असेल ना सुका तर त्याला डायरेक्ट इम्पॅक्ट घ्या, समजला ना. कारण त्या 4 लेफ्टी आहेत, त्यांच्या 4 विनायक, सुमे ढेकले, अजून कोण राकेश प्रभू आहे. हे नको टाकू रे, त्या दिवशी टाकतो. हा तर मी संकेतला वाढवलाय. स्पिनर लागेल आणि जागेवर बॉलिंग टाकणारा बॉलर लागेल मेन. म्हणजे काय माहिती तिथे पळायला पण मुश्किल आहे. जर फुल पाऊस राहिला तरी पळायला मुश्किल. वाघ बसला जमिनीवर. मगाशी गवतात लपलेला आणि गवत खात होता वाघ. अरे विशाल लिस्ट आपण दिली आहे 14चीच. अमितचं नाव टाकलंय, त्यात किरणचं नाव टाकलंय. किरण मला नाही वाटत येईल. किरण संध्याकाळी येईल 4ला. म्हणजे नंतर हस्तीला राहायला येणार आहे का. ठीक आहे, तू येईल. आता हे एवढे प्लेअर त्यात पिट्टू वाढेल. टाकील जरा चेक कर, ते पण टाकायला किरण नाराज होतो. नाराज नाही, आपला प्लेअर आहे. योग्य हे 11, अमित 12, अमित नाही, पिट्टू 13. मी घेऊन येईल. मी पाहिजे एकट घरला आणायला जाईल. मी काय म्हणतो, अमित ये आता. मी काय म्हणतो, 13 प्लेअर आहेत. तुझा 2 इम्पॅक्ट प्लेअर आहे, 14 संकेत. ठीक आहे, इम्पॅक्ट 2 आहेत. पहिल्या इनिंगला वेगळा, दुसऱ्या इनिंगला वेगळा. थोडस आहे ना, विचार करून डिसिजन घ्या. म्हणजे रेग्युलर सारखी मॅच नाहीये म्हणून. नाही तर रेग्युलर आरामात डिसिजन घेतात. थोडं आकाश, आशिष, अंगद 4-5 जण एकत्र या. मयूर ब्लॉग मध्ये घे सगळ्यांना. आणि आपला कोच आणि हे आजची मीटिंग नको घेऊ. मीटिंग पण मीटिंग एडिट मार. तू आहे ना, त्याला नको केलास, खेचलायस पूर्ण माहितीये का. अरे 4 बॉलांनी 2 टाकते तर काय झालं, शिव्या नाही खाणार मग काय. एक ठीक आहे, दुसरा बॉल तुला माईक देतो डायरेक्ट आता. दुसरा बॉल पण हे टाकला शेवटी नो. तुला समजलं पेनची तालुक्याला टीम का नाही बनत. प्रॅक्टिस झाल्यानंतर आम्ही पोचलोय सलाड लॅब मध्ये, जिथे पोस्ट मिल म्हणून सलाड खाणार आहोत. चिकन टिक्का, मेक्सिकन हाय आणि व्हेज येणार आहे. तर हे घेतलेत आपण सलाड, त्याच्यासोबत मिल्कशेक. भावाने घेतलंय वॉटरमेलन. भाई जल्दी लेको यार, भूक लगा. तर एकदम बेस्ट आहे. तर हे मिल झाल्यानंतर आम्ही इथून निघणार आहोत डायरेक्ट घरी.